सर्वांना नमस्कार। मी बिराजदार सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। सुरुवातीला सगळ्या यूट्यूब प्रेमींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्या सर्वांनी आपण माझ्या पहिल्या व्हिडिओला खूप छान पद्धतीने लाईक दिलात, सबस्क्राइब दिलात, व्ह्यूज दिलात, कमेंट दिलात। या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थोडीशी दिलगिरी पण व्यक्त करतो, कारण पहिल्या व्हिडिओनंतर दुसरा व्हिडिओ बनवायला कारण अनेक व्हिडिओज बनवायला थोडासा वेळेच्या अभावी झालेलं नाही। यानंतर नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या लेकरांसाठी नवनवीन व्हिडिओज लवकरात लवकर आपण यूट्यूबवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इंग्लिश रीडिंग शिकायचं आहे। म्हणजे नेमकं इंग्लिश रीडिंग शिकत असताना कोणत्या अडचणी येत असतात, कोणत्या अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं। इंग्लिश वाचत असताना आपल्याला अल्फाबेट्स तरी सगळे माहिती असतात, जे A to Z अल्फाबेट्स आहेत। अल्फाबेट्स तरी आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत, वाचता पण येतात, रीड पण करता येतात। परंतु एखादा सेंटेन्स वाचतो, एखादा वर्ड वाचतो, त्यावेळेस आपल्याला असंख्य अडचणी येत असतात। मग हे सगळ्या अडचणींतून आपण मार्क कसा काढायचा, मग आपण नेमकं कुठे चुकतो, आपल्याला काय येत नाही आणि आपल्याला कोणकोणत्या गोष्टी येणं गरजेचं आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज तोच पाहणार आहोत। सुरुवातीला जर बघितलं अल्फाबेट्स हे 26 अल्फाबेट्स आहेत। इंग्रजीमध्ये एकूण 26 अल्फाबेट्स आहेत। म्हणजे 26 अल्फाबेट्स, त्याच्यामध्ये जर बघितलं तर कॉन्सोनंट्स आणि वॉवेल्स हे परत दोन भाग पडतात। कॉन्सोनंट्स आणि वॉवेल्स हे जर बघितलं तर 21 कॉन्सोनंट्स आहेत आणि 5 हे वॉवेल्स आहेत। मग कॉन्सोनंट्स कशाला म्हणायचं आणि वॉवेल्स कशाला म्हणायचं हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आपल्या विद्यार्थ्यांना जर विचारलं की कॉन्सोनंट्स म्हणजे काय आणि वॉवेल्स म्हणजे काय, वॉवेल्स म्हटल्यानंतर विद्यार्थी उत्तर देतो AEIOU याला वॉवेल्स म्हणायचं आणि BCDFG जे काय आहेत 21 याला कॉन्सोनंट्स म्हणायचं का। एका दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचं तेही बरोबर आहे, पण आमच्या शिक्षक बांधवांनी शिकवत असताना विद्यार्थ्यांना सांगितलेलं असतं की वॉवेल्स कशाला म्हणायचं आणि कॉन्सोनंट्स कशाला म्हणायचं। आमचा शिक्षक बांधव ज्यावेळेस विद्यार्थ्यांना सांगतो आणि विद्यार्थी हा काळाच्या ओघात विसरलेला असतो, बरोबर आहे, AEIOU याला वॉवेल्स म्हणतात। वॉवेल्स कुठले कुठले आहेत म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगितलं पाहिजे की AEIOU हे वॉवेल्स आहेत। आणि कॉन्सोनंट्स कुठले कुठले आहेत म्हटल्यानंतर BCDF जे काय आहेत ते 21 त्याला आपण कॉन्सोनंट्स हे कॉन्सोनंट्स आहेत। म्हणजे नेमकं कॉन्सोनंट्सची व्याख्या आणि वॉवेल्सची व्याख्या विद्यार्थ्यांना माहीत असणं तितकंच काळाची गरज आहे। वॉवेल्स म्हणजे काय आणि कॉन्सोनंट्स म्हणजे काय। वॉवेल्स जर बघितलं तर 5 हे वॉवेल्स आहेत। वॉवेल्स म्हणजे काय, वॉवेल्सला मराठीमध्ये आपण स्वर म्हणतो। मराठीमध्ये वॉवेल्सला आपण स्वर म्हणतो। स्वराची जर व्याख्या जर बघितलं, स्वर म्हणजेच काय, जेव्हा एखादं अक्षर आपण उच्चारतो, अक्षर उच्चारत असताना ते जर आवाज डायरेक्ट कंठातून येत असेल तर त्याला आपण म्हणतो वॉवेल्स। वॉवेल्स म्हणजेच काय, जेव्हा एखादं लेटर उच्चारतो, ते लेटर उच्चार करत असताना त्याचा आवाज जर डायरेक्ट कंठातून येत असेल तर त्याला आपण वॉवेल्स म्हणतो। उदाहरण बघूयात आपण, हे 5 वॉवेल्स आहेत, खरंच तसं होतं का आपण उदाहरण समजून घेऊन बघूयात। ए हे वॉवेल आहे, ए हे डायरेक्ट कंठातून आलेलं आहे, ए हे डायरेक्ट कंठातून आलेलं आहे। ई हा सुद्धा डायरेक्ट कंठातून आलेला आहे। आय हा सुद्धा डायरेक्ट कंठातून आलेला आहे। ओ हा सुद्धा डायरेक्ट कंठातून आवाज आलेला आहे। यू हे सुद्धा डायरेक्ट कंठातून आलेलं आहे। जेव्हा एखादं लेटर आपण उच्चारतो, लेटर उच्चारत असताना त्याचा आवाज जर, त्याचा साऊंड जर डायरेक्ट जर कंठातून येत असेल तर त्याला आपण वॉवेल्स म्हणतो। त्याच पद्धतीनं कॉन्सोनंट्स पण असणार आहे, कॉन्सोनंट्सची पण व्याख्या असणार आहे। कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन म्हणतो, त्याला आपण मराठीमध्ये व्यंजन म्हणतो। मग नेमकी त्याची व्याख्या काय, जेव्हा वॉवेल्सची व्याख्या बघितलं, जेव्हा आपण एखादा अक्षर डायरेक्ट कंठातून येतो त्याला आपण वॉवेल्स म्हटलं। आता कॉन्सोनंट्स म्हणजे काय, आता कॉन्सोनंट्स हे आहेत, हे सोडून बाकीचे 21 जे आहेत हे बाकीचे सगळे कॉन्सोनंट्स आहेत। मग कॉन्सोनंट्स म्हणजे काय, जेव्हा एखादं अक्षर उच्चारत असताना तोंडातल्या सगळ्या भागाचा, टाळूचा असेल, जिभेचा असेल, ओठाचा असेल, या सगळ्या भागाचा किंवा कुठल्या तरी एका भागाचा एखादा अक्षर उच्चारत असताना एखाद्या भागाचा जर वापर होत असेल तर त्याला आपण कॉन्सोनंट्स म्हणतो। उदाहरणार्थ जर बघूयात, जर बी हे उच्चार करत असताना आपल्याला 2 ओठांचा वापर करावा लागला, त्याला आपण कॉन्सोनंट्स म्हणतो। जेव्हा एखादं अक्षर उच्चारत असताना तोंडातल्या सगळ्या भागाचा किंवा तोंडातल्या ओठांचा, जिभेचा, टाळूचा या भागाचा जर वापर होत असेल तर त्याला आपण कॉन्सोनंट्स म्हणतो, व्यंजन म्हणतो। बी उच्चारत असताना आपल्याला 2 ओठ एकमेकांना जोडावे लागले। सी म्हणत असताना आपल्याला थोडीशी आपली जीभ वरती न्यावं लागलं। डी म्हणत असताना आपली जीभ टाळूला लावावे लागलं। यफ 2 ओठ एकमेकांना स्पर्श करावं लागलं।
जी म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं जीभ वरती न्यावं लागलं. त्याच पद्धतीनं H J K L M N P Q R S T V W X Y Z अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या कॉन्सोनंट्सचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा, तोंडाचा, टाळूचा या भागाचा जर वापर करावा लागत असेल तर त्याला आपण कॉन्सोनंट्स म्हणतो. आपल्याला नक्कीच हा फरक समजला असेल. कॉन्सोनंट्स कशाला म्हणायचं आणि वॉवेल्स कशाला म्हणायचं. कॉन्सोनंट्स कुठले कुठले आहेत म्हटल्यानंतर आपण त्याचं उत्तर सांगतो. B-C-D जे काय आहेत 21 याला आपण कॉन्सोनंट्स म्हणतो आणि A-E-I-O-U याला वॉवेल्स म्हणतो. वॉवेल्स कुठले, कॉन्सोनंट्स कुठले म्हटल्यानंतर आपल्याला हे सांगता आले पाहिजे. कॉन्सोनंट्स म्हणजे काय आणि वॉवेल्स म्हणजे काय जर विचारलं तर त्याचे दोन्हीचं डेफिनेशन आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. मग आपण इंग्लिश वाचत असताना आपल्याला तरी अल्फाबेट सगळे येतात. आपल्याला अल्फाबेट सगळे छान पद्धतीनं वाचता येतात, रीड करता येतात. A to Z आपण सगळे छान वाचतो. आज नर्सरीतला मुलगा देखील A to Z छान पद्धतीनं वाचन करतो. मग आपल्याला वाचताना कोणकोणत्या अडचणी येत असतात. खरंच आपण वाचताना इंग्लिशमध्ये वाचत असताना लेटर्स वेगळे आहेत आणि त्याचे साऊंड्स वेगळे आहेत. जेव्हा आपण बी लेटर आहे, जेव्हा आपण बी या लेटरचा उच्चार करायचं असतं, बी या लेटरचा उच्चार करत असताना आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहत आहोत. बी जेव्हा आपण बी उच्चार करतो, बीचा उच्चार आपल्याला ब करायचा आहे. बीचा उच्चार आपल्याला ब करायचा आहे. उदाहरणार्थ एक पाहूयात आपण. बीचा उच्चार करत असताना बॅट, बीचा जेव्हा आपण उच्चार करतो BAT म्हणजेच काय झालं, बॅट. याचा उच्चार या ठिकाणी ब केलं, याचा उच्चार या ठिकाणी ब केलं, याचा उच्चार या ठिकाणी ॲ केलं आणि याचा उच्चार या ठिकाणी ट केलं. म्हणजेच काय वाचलो आपण, बॅट वाचलो. बीचा उच्चार ब, सीचा उच्चार क, सी क, डी ड, डी ड, एफ फ, एफ फ, जी ग, जी ग, एच ह, एच ह, जे ज, जे ज, के क, के क, यल ल, यल ल, यम म, यम म, यन न, यन न, पी प, पी प, क्यू क्व, क्यूचा उच्चार क्व करायचा आहे, क्व. आर र, आर र, यस स, यस स, टी ट, टी ट, टी ट, व्ही व आणि व्ह. व्हीचा उच्चार करत असताना व पण करावं लागतं आणि आपल्याला व पण करावं लागतं. डब्ल्यू व, डब्ल्यू व, एक्स क्स, एक्स क्स, वाय य, वाय य, झेड झ, झेड झ. हे सगळे कॉन्सोनंट्स झाले. बाकी हे सगळे काय झाले, कॉन्सोनंट्स, ज्याला आपण मराठीमध्ये व्यंजन म्हणतो. आणि त्याच पद्धतीने हे 5 वॉवेल्स आहेत. 5 वॉवेल्स कोणकोणते आहेत, A-E-I-O-U. एचा उच्चार करत असताना आपल्याला अ हा उच्चार करावा लागतं आणि एचा उच्चार आपल्याला ॲ करावं लागतं. एचा उच्चार आपल्याला ॲ करावं लागतं. ईचा उच्चार आपल्याला ईचा उच्चार आपल्याला ए करावं लागतं. आयचा उच्चार ई करावं लागतं. आय ई, ओ अ, यू अ. अशा पद्धतीनं जेव्हा आपण एखादं कॉन्सोनंट्स असेल, एखादं वॉवेल्स असेल किंवा 26 अल्फाबेट्स असेल. आणि अजून एक पॉईंट, ज्या ठिकाणी जो वाय आहे, हा वाय हा सेमी वॉवेलमध्ये येतो. तसं पाहिलं तर हे 20 कॉन्सोनंट्स, 5 वॉवेल्स आणि 1 सेमी वॉवेल अशा पद्धतीनं हे 26 लेटर्स होतात. वाय दोन्हीकडे येतं, कॉन्सोनंट्समध्ये पण येतं आणि वॉवेल्समध्ये. ह्याला सेमी वॉवेल्स म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, ह्याला सेमी वॉवेल्स म्हटलेला. हाही पॉईंट आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. सुरुवातीला या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांनी सराव करणं गरजेचं आहे. एखाद्या वहीवरती, एखाद्या कागदावरती हा व्हिडिओ पॉज करून हे सगळे लिहून घ्या आणि व्हिडिओज लिहून घेतल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी थोडंसं प्रॅक्टिस करायचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन अ परफेक्ट. सरावानं माणूस परिपूर्ण बनत असतो. त्यासाठी कोणत्याही गोष्टीचं सराव होणं तितकंच गरजेचं आहे. आपण याचे अनेक पार्ट्स पाहणार आहोत. 5 ते 6 व्हिडिओमध्ये
विद्यार्थ्यांना इंग्लिश कशा पद्धतीनं वाचता येईल, इंग्लिश विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं सोपं करता येईल। कारण का आजचा हा 21वा शतक आहे। या 21व्या शतकामध्ये विद्यार्थ्यांना इंग्लिश लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे। या सगळ्या दृष्टिकोनातून आज लहानपणापासूनच आपण विद्यार्थ्यांना पहिली दुसरीचे असतील, मोठ्या वर्गातले विद्यार्थी असतील, या सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ खूप छान होणार आहे। आपण सगळ्यांनी हा अवश्य व्हिडिओ एकदा दोनदा नक्कीच अवश्य पहा, लिहून घ्या। या सगळ्या गोष्टींचं विद्यार्थ्यांनी छान पद्धतीनं पालन केलं तर नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये विद्यार्थ्याला छान पद्धतीने इंग्लिश वाचता येईल, लिहिता येईल आणि बोलता सुद्धा येईल। त्यासाठी या सगळ्या गोष्टीचं विद्यार्थ्यांनी बारकाईने निरीक्षण करून घ्या आणि वहीमध्ये नोंद करून घ्या। हा व्हिडिओ खरंच आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।